नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ स्वाति पारधी। तो चलिए रुख करते हैं आज की ताजा खबर की ओर। बड़ी खबर बता दें, जहां वार्ड क्रमांक 22 भवानीपेठ में अजित पवार की जनसभा को जबरदस्त जन समर्थन। जी हां, पुणे शहर के वार्ड क्रमांक 22 भवानीपेठ में आयोजित उप मुख्यमंत्री अजित पवार की जनसभा को नागरिकों का भारी और उत्साहपूर्ण समर्थन मिला। इस जनसभा में बड़ी ही संख्या में स्थानीय नागरिक, पार्टी कार्यकर्ता और समर्थक उपस्थित रहे। सभा को संबोधित करते हुए अजित पवार ने विकास, बुनियादी ढांचे, पानी की सुविधा, सड़कों, शिक्षा और स्वास्थ्य जैसे अहम मुद्दों पर अपनी स्पष्ट भूमिका रखी। उन्होंने भवानीपेठ क्षेत्र के सर्वांगीण विकास के लिए सरकार पूरी तरह प्रतिबद्ध है, ऐसा भरोसा भी जनता को दिलाया। आपको बताते चले कि इसी मौके पर उम्मीदवार शाहनूर राशिद शेख, जी हां, प्रिया विक्रम मोरे, हरीश लाडकट और फिरोजा जावेद खान प्रमुख रूप से उपस्थित थे। आपको बताते चले कि कांग्रेस पार्टी की महिला अध्यक्ष हसीना इनामदार ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई, जिससे महिला कार्यकर्ताओं में खासा उत्साह देखने को मिला। सभा में पूर्व नगर सेवक एवं पूर्व स्थायी समिति अध्यक्ष राशिद भाई शेख ने जनता को संबोधित किया। उन्होंने कहा कि मुझे जनता ने 25 वर्षों तक सेवा का अवसर दिया। अब मेरे बेटे शाहनूर राशिद शेख को मौका दीजिए, वह मेरे नक्शे कदम पर चलते हुए इस वार्ड का विकास करेगा। वहीं ड्रेनेज और पानी की समस्याएं अब पीछे छूट चुकी है। आज युवाओं को रोजगार की जरूरत है और हम उन्हें रोजगार उपलब्ध कराएंगे। सभा के दौरान नागरिकों ने तालियों और नारों के साथ नेताओं का स्वागत किया और इस जनसभा से भवानीपेठ का राजनीतिक माहौल पूरी तरह गर्मा गया है और आगामी चुनावों के लिहाज से यह सभा बेहद ही अहम मानी जा रही है। वॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चैनल के ब्यूरो चीफ मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये 4000 कुटुंब 11 वर्षापासून स्थलांतरित आहेत, योजना कार्यान्वित होत नाही, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इथं आपल्या सगळ्यांच्या समोर आवाजून उभ्या आहेत। मला पुणेकरांना सांगायचं आहे, त्या प्रभागातल्या माझ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींना सांगायचं आहे, आपलं पुणे हे विद्येचं माहेरघर, जुनं शहर आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेला आणि शिवाजी महाराजांच्यावर संस्कार करण्याचं काम याच भूमीमध्ये राजमाता जिजाऊंनी केलेलं आहे। आणि मी नेहमी सांगत असतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय। मौलाना आझाद असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, किंवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, त्या मोठ्या मोठ्या लोकांचा वारसा हा आपल्याला मिळालेला आहे। आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने जर आपण पुढे गेलो तरच आपलं भलं होणार आहे। जग वेगळ्या दिशेने चाललेलं आहे, आपल्याला देखील नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे। माझ्या पुण्यामध्ये तुम्हाला पण दैनंदिन जीवनामध्ये रोज त्याला सामोरं जावं लागतं। आज पुण्याचं ट्रॅफिक समस्या कोलमडून पडलेली आहे, लोकांना त्रास सहन करावा लागतोय। पुण्यामध्ये तिथं राहत असणाऱ्या नागरिकांना रोज जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी मिळत नाही। वास्तविक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे महानगरपालिकेचं काम आहे। मग महानगरपालिका कुणाच्या ताब्यात होती? का नाही त्यांनी काम केलं? का नाही त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले? त्याच्यामध्ये पर्यावरणाचा प्रश्न आवाजून उभा आहे। पुणेकरांना तुम्हाला माहिती नाही, पुण्याचा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये फार वरचा क्रमांक लागतोय। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्याबद्दल महानगरपालिका आणि तिथं काम करणारे जे कारभारी होते त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये। म्हणून घड्याळाचं चित्र घेऊन घड्याळाचं चिन्हावर जे जे उमेदवार उभे त्यांना आपलं पवित्र, आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत तुम्ही द्या। आम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या उमेदवारांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये केलेला आहे। आज आपल्या या काशेवाडी डायस प्लॉटमध्ये प्रिया विक्रम मोरे, हरेश शिवाजी लडकत, फिरोजा जावेद खान आणि शाहनूर रशीद शेख, शाहनूरच्या वडिलांनी देखील पूर्वी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मित्रांनो, मी ज्यावेळेस पुण्याच्या राजकारणात आलो
ते 35 वर्षापूर्वी आलो. तो काळ वेगळा होता. मी फार तरुण होतो. आता मी अनुभवी झालेलो आहे. माझी प्रशासनावर पकड आहे. मी तुम्हाला तुमच्या भागामध्ये येऊन ज्यावेळेस मत द्या 15 तारखेला असं आव्हान करतो, त्यावेळेस मी मगाशी ज्या कामाचा उल्लेख केला, रस्त्यांना खड्डे आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. मी या सगळ्यांच्याकडनं ते करून दाखवीन. मी ते पिंपरी चिंचवडमध्ये दाखवलं, राज्याने ते बघितलं. आज माझ्या बारामतीमध्ये जाऊन बघा, बारामती शहर कसं एक अतिशय चांगल्या प्रकारे प्रगत शहर म्हणून आज लोक त्या शहराचे नाव घेतात. तशा पद्धतीनं आपल्याला पुण्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. ते काम करण्याच्या करता माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून द्या. मी चांगले अधिकारी इथं आणण्याचा प्रयत्न करीन. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करीन. अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये कोयता गॅंग किंवा कधी कधी तरुण मुलं कुठल्या गाड्या फोडतात, गाड्या जाळतात, मोटरसायकली जाळतात, दहशत निर्माण करतात. वास्तविक अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये देशातनं, राज्यातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आणि आपल्या पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातनं इथं आलेले आहेत. त्यांना इथं येण्याचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या द्वारे तो अधिकार दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकोप्याने जातीय सलोखा निर्माण करून आपल्याला सगळ्यांना कामही करावं लागणार आहे. आणि ते काम करण्याच्या करता आपल्याला उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कुणाच्याही धाकटपाशेला बळी न पडता काही घाबरण्याचं कारण नाही. मी त्याच्यामध्ये आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये पुण्याला पाणी दिलेलं आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जी कामं व्हायला पाहिजे ती कामं केली झाली नाही. आम्ही मेट्रो आणली, परंतु ते मेट्रोची पुढची कामं आपल्याला करायची. आपल्याला PML करता जास्तीच्या बसेस घ्यायच्या. शिक्षणाच्या बद्दल सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना देखील शिक्षण मिळालं पाहिजे. मला मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही वेगवेगळ्या समाजाच्या करता, काहींच्या करता अमृत संस्था काढली, काहींच्या करता सारथी आणली, काहींच्या करता महाज्योती आणली ओबीसीच्या करता, काहींच्या करता बार्टी आणली, काहींच्या करता आरटी आणली, काहींच्या करता मार्टी संस्था आणली. अशा शिक्षण घेण्याचा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून काम करण्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारापासून त्याला आपल्याला वंचित ठेवायचं नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहे. परंतु त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज ही उद्याच्या 15 तारखेला आम्हाला हवी आहे. इथं रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे हे देखील विशेष मेहनत घेत आहेत. ते देखील लोकांना सांगतायत, ते देखील त्या ठिकाणी लोकांना प्रचार करतायत. इथं सर्वसाधारण गटातनं शानूर रशीद शेख हे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी चेअरमन रशीद शेख यांचे चिरंजीव आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना क्षेत्रात योजनांचा लाभ देण्यात ते अग्रगणी आहे. 24 तास मदतीसाठी लोकांना उपलब्ध राहणारा कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत. आज सौ फिरोजा जावेद खान या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्या जावेदभाई खान यांच्या पत्नी आहे. आणि मी मगाशीच उल्लेख केला, जावेद खान यांनी आपल्या करोनाच्या काळामध्ये केलेलं काम हे आपल्याला अजिबात विसरता येणार नाही. हरेश लडकत हे आमच्या इतर मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतात. हे स्वतः चांगले कार्यकर्ते असून त्यांनी या ठिकाणी अनेक समाजोपयोगी अशा प्रकारचे उपक्रम हे राबवलेले. आणि आमची मागासवर्गीय समाजातनं प्रिया विक्रम मोरे हिला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. विक्रम मोरे आणि त्यांची पत्नी प्रिया त्या आहेत. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केलेली आहेत. या प्रकारे इथं प्रतिनिधित्व देताना आम्ही वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही इथं नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. मला एक गोष्ट मान्य आहे की यांना उमेदवारी देत असताना त्यांच्याच तोडीचे इतरांना काहींना थांबावं लागलं आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून
त्याच्यामध्ये नरेंद्र इंद्रसिंग जाधव असतील किंवा सुलतान अब्बास खान असतील, त्याच्यामध्ये काजल शांतीलाल मिसाळ असेल, इम्तियाज अब्दुल जब्बार बागवान असतील, अशा काही आमच्या मुलींनी, आमच्या बांधवांनी इथं उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. मलाही वाटतं की अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. आम्ही उपमुख्यमंत्री झालो, कुणी खासदार झालं, कुणी आमदार झालं, कुणी मंत्री झालं, परंतु आमच्याकरता काम करणारा जो कार्यकर्ता असतो तोही झटत असतो ना. एक तर 9 वर्षांनी निवडणुका होत आहे. 2017ला निवडणुका झाल्या, आता 2026ला नवीन महानगरपालिकाचे उमेदवार अस्तित्वात येत आहे. त्याच्यामुळं बरेच वर्ष त्या भागातला कार्यकर्ता थांबलेला आहे. माझी लाडकी बहीण थांबलेली आहे, माझा वडीलधारी बांधव थांबलेला आहे. आणि निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की मी अनेक सर्वे केलेले, मला प्रशासनाचा अनुभव असल्यामुळं मी त्याच्यामध्ये मागील 9 वर्षात ज्यांच्या हातात महानगरपालिकेची सूत्र होती त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले, तर त्यांनी पाऊण लाख कोटी रुपये पालिकेने 9 वर्षात खर्च केले. परंतु कोणतीच विकास कामं दिसत नाही. रस्ते खराब दिसत आहेत, कचरा दिसतोय, प्रदूषण दिसतंय, पाणी प्यायला मिळत नाहीये. मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? जगातील 500 शहरांचा मध्ये अभ्यास झाला, त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या अत्यंत खराब असणाऱ्या शहरामध्ये जगात पुण्याचा नंबर 4था लागला. ही ज्यांच्या हातात तुम्ही महानगरपालिका दिली त्या लोकांचं कामकाज, अशा पद्धतीचं त्यांचं कर्तृत्व, ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं नाही आहे. म्हणून मी तुमच्या पुढं पर्याय या नात्याने या घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे केलेल्या उमेदवारांना आपण उद्याच्या काळामध्ये निवडून द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल बंधू भगिनींनो, 1130 कोटी रुपयाची तरतूद डीपीचे रस्ते करण्याच्या करता त्या ठिकाणी केली गेली. निधी कमी नव्हता, फक्त यांनी 650 कोटीचे रस्ते केले. का 500 कोटीचे रस्ते केले नाही? कुणी अडवलेलं होतं का? वेळ टेंडर काढली नाही का? तिथं टेंडरमध्ये गडबड केली का? तिथं रिंग केली का? तिथं लोकांचे जर चांगले रस्ते केले असते तर लोक चांगल्या रस्त्याने गेली असती. मी त्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीनं काम ह्या सगळ्यांच्याकडनं करून घेईन. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही घड्याळाचं चिन्ह घेऊन उभ्या राहिलेल्या उमेदवारांना विजयी करा. पुणेकरांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पुणे शहर सकाळी का स्वच्छ होत नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं की दादा, पुण्यामध्ये रोज साधारण 12,350 सफाई कामगार, काही महानगरपालिकेचे परमनंट आहेत 7,000 आणि जवळपास 5,350 कॉन्ट्रॅक्ट देतो ना, कॉन्ट्रॅक्टर ते कामगार पुरवणारा कॉन्ट्रॅक्टर असतो सप्लायर, त्याचे 5,350 आहे. म्हणजे 12,350 कामगार रोज पुण्यामध्ये काम करतात असं दाखवलं जातं. पुणेकरांनो, प्रत्यक्ष काम तिथं होत नाही, बिलं काढली जातात. आमच्या काही कार्यकर्त्यांनी क्रॉस चेक केलं, यादी मागवली आणि ज्यांची नावं होती त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठल्या भागामध्ये साफसफाई करता? ते म्हणले आम्ही पुण्यामध्ये नाहीच आहे, आम्ही साफसफाई करण्याचा काय प्रश्न आहे, आम्ही तिथं कामच करत नाही. म्हणजे बोगस नावं दाखवली आणि करोडो रुपये तुमच्या माझ्या पुण्याच्या या सगळ्या जनतेच्या पैशाचे लुटण्याचं काम 9 वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे त्यांनी केलेलं आहे. त्याकरता उद्याची निवडणूक महत्वाची आहे. मी आत्ता जे तुम्हाला पुणेकरांना सांगितलं ह्याच्यातली एकही गोष्ट खोटी नाही. मी सगळे ते कागद आणलेले, मी ते पुरावे आणलेले आणि पुराव्यावर मी बोलतो. तुम्हालाही माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे. मी कधी